परभणी शहरातील शंकरनगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याचा हा वृत्तांत। तुम्ही किती जरी प्रयत्न केले, तुम्ही किती जरी लाखोशी झेंडे वाचले, कारण तुम्ही हे झेंडे वाटतायत त्यासाठी की अण्णाभाऊचा लाल तुम्हाला मारायचा, अण्णाभाऊचा निशाण तुम्हाला नामशेष करायचं। सगळीकडे अण्णाभाऊचं म्हणजे मागचं जर अण्णाभाऊच्या काळामध्ये म्हणजे मुंबई पासून ते नागपूर पर्यंत अमरावती पर्यंत सगळे लाल अण्णाभाऊचं होतं। आज सगळं संपत आलेलं आहे। पण त्यांना माझं सांगणं आहे की हा झेंडा असा आहे आणि त्या झेंड्याचा जो निर्माता आहे तो अण्णाभाऊ असा आहे की काहीही करा तो मरतच नाही। अनेक वेळा मारतात अण्णाभाऊला, 2-3 फुटाचा खड्डा करतात, पुरतात, पुढच्या वर्षी पुन्हा अण्णाभाऊ बाहेर निघते। आणि मला यावर्षी 3 फुटाचा खड्डा खोदला, आता यावर्षी थोडंसं मोठा खोदूत म्हणले, 10 फुटाचा खड्डा खोदला, त्याच्यात अण्णाभाऊला पुरलं, पुन्हा अण्णाभाऊ या ठिकाणी बाहेर निघाले। नंतर अलीकडे असं झालं की जेसीबी आणा म्हणले आणि 50 फुटाचा 30 फुटाचा खड्डा खोदा आणि अण्णाभाऊला गाळून टाका की अण्णाभाऊची कुठलीही ओळख बाहेर दिसता कामा नये। जेसीबी आणली, 50 फुटाचा खड्डा खोदला, त्यात अण्णाभाऊ पुरला, तरी ते अण्णाभाऊ पुन्हा नव्या जोमाने पुन्हा आलेले आहेत। याचं कारण काय? तुमच्याकडे केवढेही जेसीबी असते, तुम्ही अण्णाभाऊला मारण्यासाठी तुमच्याकडे तोफा बंदुका असतील, तलवारी असतील, तरीही तुम्हाला अण्णाभाऊला मारता येत नाही। त्याचं कारण आहे की जोपर्यंत भूक आहे, जोपर्यंत दारिद्र्य आहे, जोपर्यंत उपासमार आहे, जोपर्यंत शोषण आहे, जोपर्यंत अन्याय अत्याचार आहे, तोपर्यंत अण्णाभाऊ मरू शकत नाही। आणि म्हणून दोस्तों, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये गाणं गाणाऱ्या महानायकाचं नाव अण्णाभाऊ साठे आणि त्याला मारण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तो मरणार नाही, मरू शकत नाही। ते 4 महिने 6 महिने जोपर्यंत असं झड आल्याच्या नंतर जसं ते काही दिवस घरात माणूस बसते आणि झड जशी संपली की बाहेर कुदळ घेऊन, खोर घेऊन, टोपलं घेऊन बाहेर निघावंच लागतं। आणि बाहेर जर नाही निघालं तर माणूस घरात उपाशी मरत असतो। दोस्तो हो, त्या उपाशी माणसाचा महानायक हा अण्णाभाऊ। आणि मग तुम्ही झेंडे दिलेले हे काय? कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड गणपत ढिसे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड उत्तम गोरे यांनी केले। या प्रसंगी डॉक्टर अनिल कांबळे, छोटू भाई, PN रणखाम, अशोक उबाळे, प्रकाश बनपट्टे, दिलीप कांबळे, हेमंत साळवे, आकाश साळवे, विश्वनाथ गवारे, शेषराव झल्लारे आदी मान्यवरांचे उपस्थित होते। त्या सर्व दलित समूहासाठी माझी जयंतीच्या निमित्ताने एक अपेक्षा आहे की जो प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झालेला होता तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, अशी जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर आपण ह्या 59 जातीने परस्परांना समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं दुःख समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टानं जो 2024 साली जो निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाच्या अनुषंगानं, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। आणि ज्या दिवशी त्याचं स्वागत होईल त्या दिवसापासून उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं सत्तांतर झालेलं आहे, दलिताच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती प्रक्रिया हळूहळू सुरू होईल। आणि त्यासाठी जयंतीच्या निमित्तानं मी सर्व 59 जातीतील समाज बांधवांना विनंती आहे की आपण एकमेकाला समजून घ्यावं, हीच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या निमित्तानं आपण अभिवादन मानावं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास उर्फ विक्की गोरे, N3 न्यूज नेटवर्क, शंकरनगर, परभणी। एक बातमी नेक बातमी। N3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर